नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मराठी संगम रेसिपीज या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी आज घेऊन आलेली आहे एकदम झटपट आणि मजेदार अशी रेसिपी। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मी ब्रेड ऑमलेटची रेसिपी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे। तर चला आपण पाहूया की मी त्यासाठी काय काय लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला लागणार आहेत इथे ब्रेड। मी हे सँडविच ब्रेड घेतलेले आहेत छोट्या साइज मधले। त्यानंतर लागणार आहेत आपल्याला इथे 2 अंडे। त्यानंतर लागणार आहे लाल मिरची पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ। या 5 सामग्रीपासून आपण आज बनवणार आहोत एकदम झटपट आणि टेस्टी अशी ब्रेड ऑमलेटची क्रिस्पी रेसिपी। तर मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला अंड्याचं बॅटर हे कशा प्रकारे तयार करायचं आहे। मी सर्वप्रथम यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, अगदी एवढं। याच्यानंतर आपण यामध्ये टाकूया लाल तिखट। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट पाहिजे तुम्ही तेवढं तिखट टाकू शकता। चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळदी पावडर। हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मी अगोदर पाणी यासाठी टाकलं कारण आपण डायरेक्ट अंडे जर फोडून टाकले तर हे मसाला चांगल्या प्रकारे त्यामध्ये मिक्स होत नाही, त्यामुळे मी अगोदर हे पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेत आहे। आता आपण यामध्ये अंडे फोडून टाकूया। आपण अंडे फोडून टाकलेले आहेत। आता आपण याला चांगल्या प्रकारे फेटून घेऊया। हे पहा, आपले अंडे चांगल्या प्रकारे फेटून झालेले आहेत। त्यामध्ये आपण जे टाकलेला मसाला आहे ते सगळीकडे मिक्स झालेला आहे। तर आपण गॅस चालू करून यावर मी इथे नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे। तुम्ही साधा तवा पण इथे घेऊ शकता। तर आपला तवा इथे गरम झालेला आहे। मी त्यावर तेल टाकून घेते। हे तेल आपण सर्वकडे पसरवून घ्यायचं। तर मी आपल्या इथं अंड्याचं बॅटर बनवलेलं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण हे ब्रेड टाकून घेऊया आणि हा ब्रेड आपल्याला एकाच साइडने त्याच्यामध्ये डिप करायचा आहे। आणि मी हे चमच्याच्या सहाय्याने मी ह्याला उचलून आता आपला हे तवा गरम झाला आहे त्याच्यावरती टाकत आहे। तुम्ही इथे हाताने पण टाकू शकता। हे आपल्याला फक्त एका साइडने लावायचं आहे हे बॅटर। हे पहा, आपण एका वेळेस 2-4 तरी आपण ब्रेड याच्यामध्ये शिकून घेऊ शकतो। तर आपण आता हे अंड्याचं बॅटर लावलेली साइड पूर्णपणे पकलेली आहे। आपण याला आता पलटून घेऊया। आपले ब्रेड आता पलटून झालेले आहेत। तर हे ब्रेड आपण पूर्ण क्रिस्पी आणि ब्राऊन कलरमध्ये एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण याला चांगल्या प्रकारे शेकून घेऊया। आता आपण या ब्रेडला पलटून पाहूया। हे पहा, हे चांगल्या प्रकारे असं खरपूस भाजलेले आहेत। आपल्याला अशाच प्रकारचे ब्रेड भाजलेले हवे होते कारण हे खूप आपल्याला क्रंची आणि कुरकुरीत लागतात। आता आपण या ब्रेडला काढून घेऊया प्लेटमध्ये। हे पहा मित्रांनो, तयार झालेले आहेत आपले खमंग कुरकुरीत आणि मस्त असे अंडा ब्रेड ऑमलेट। तर ही आहे आपली अंड्याचं बॅटर लावलेली साइड आणि ही आहे आपण तिला बॅटर लावलेलं नाही, हे खरपूस भाजून घेतलेली आहे। तर मित्रांनो, हे पहा, तुम्ही पाहू शकता एकदम क्रंची असा आपल्याला कुरकुरीत आवाज येत आहे आणि या साइडने हे खूप असं सॉफ्ट आहे, मऊ आहे। तर मुलांना ही रेसिपी खायला खूप आवडते। तुम्ही नक्कीच घरी करून पहा
आणि मुलांना कशी वाटते मला नक्की सांगा. एकदम सोप्या पद्धतीत मी बनवलेली आहे. कुठलाच जास्त मसाला लावलेला नाही, याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही. तुम्ही पाहिलेलं आहे. तुम्ही इथे आटा ब्रेड पण घेऊ शकता, म्हणजे ही रेसिपी आणखीनच हेल्दी होऊन जाईल मुलांना देण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली हे नक्कीच मला सांगा. मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं मी रेसिपी कशा प्रकारे बनवली. तुम्ही पण रेसिपी नक्कीच बनवून पहा आणि खूप सोपी आहे. सोप्या पद्धतीमध्ये, कमी साहित्यामध्ये आणि कुठलेही मसाले जास्त न वापरता एकदम सोपी आणि साधी, सिंपल अशी आणि टेस्टी रेसिपी मी तुम्हाला आज दाखवलेली आहे. नक्कीच तुम्ही पण ही रेसिपी करून पहा तुमच्या. मित्रांनो, असेच तुम्ही माझ्या रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.